नरमध्ये हर मनेरी गावाचा निरोप घातला सकाळी 6:20 थंडी इतकी आज धुकं नाही दिसत आहे, पण थंडी इतकं कडक आहे का काय विचारता सोय नाही. नरमध्ये हर, नरमध्ये हर. सकाळचे पहिले कवळे ऊन अंगावर पडले, इतकं भारी वाटतंय का गरमी थोडीशी घेऊ घेऊशी वाटते. हात आकडताय मोबाईल धरताना बी, इतकी थंडी आज. धुकं नाही कुठंच, पण थंडी इतकी ना विचारता सोय नाही. आज एकदम पॅक बंद होऊन निघालेलं आहे आणि सगळा रस्त्याचा प्रवास असल्यामुळे चालायला काहीच अडचण नाही. नरमध्ये हर, नरमध्ये हर. छोटस जंगल लागतंय आपल्याला आज 5 किलोमीटरचं, आणि आपण आता नेटकीच सुरुवात केली त्या जंगलात जाण्यास. संपूर्ण असा रस्ता असणार आहे, डांबरी रस्ता, त्यामुळे काही अडचण नाही. नरमध्ये हर, नरमध्ये हर, नरमध्ये हर. मोरांचे पक्ष्यांचे आवाज येतात. नरमध्ये यार, सकाळची थंडी इतकी आहे. बाबाजींनी आवाज दिला आपल्याला चहा पाण्यासाठी. आता इथं शेकायचं पण आहे आपल्याला आणि चहा पण प्यायचा आहे. हे त्यांच्या लहान लहान मुलं आहे, यांचं असं घर आहे. या माई आहे, त्यांची आई आहे, आणि शेकण्याचा आनंद घेत आहे सगळे. नरमध्ये हर, असं शेकण्याचा आनंद. छोटे छोटे मुलं पण बसले. नरमध्ये हर मैया, मैयाला असतील. बाबाजी पुरे पॅक झाले. गाडे बाबा, वृंदावनचे बाबा आणि आपण, आज असं तिघांचा प्रवास चालू आहे. नरमध्ये हर. धान्याचं पूजन केलं जातंय. सकाळी रस्ता क्रिकेट चालू झालंय सकाळच्या पारी. क्रिकेट खेळलं जातंय पूर्णपणे रस्त्यावर. बाबाजीला काही बॉल अडवता आलेलं नाही, सवय नसली राहिली, नवी सवयच नाही राहिली बाबाला. घर सगळे असेच लागले जुन्या कावलाचे. पोरं गंमत बघताय आमची. आणि हे जंगल पहाड्या दिसतंय, लांबून बघावं लागतंय. जंगलातून जाण्याऐवजी आपण रस्त्याने आलोय. नर्मदे हर, नर्मदे हर. महानर्मदा सेवा समिती निवास द्वारा संचलित परिक्रमावासींसाठी चहा पाणी जेवण दवाई आणि रात्री विश्रामासाठी व्यवस्था आहे. आता इथं थोडा वेळ आराम करू, चहा पाणी घेऊन पुढे निघू. नर्मदे हर. बाबाजी बाहेरच उभे, अजून मध्ये जागा आहे का नाही कळना. नर्मदे हर. येथील आश्रमात आपण थांबलो, थोड्या वेळ आराम केला, चहा प्रसादी घेतली
आणि पुढं निघायचंय. इथं आश्रमात बाबाजी भेटले बुलढाण्याचे आणि भेटून फार भारी वाटलं. आपल्या गावाकडचे माणसं भेटले की अजूनच भारी वाटतं. आणि आश्रम अजून काम चालू आहे काही. आणि याशी इथं थांबण्याची व्यवस्था आहे. थंडी वाजली तर दोन्ही पेटून द्यायची रात्री आणि इथं झोपायचं अशी सोय. इथं एक टेंट आहे आणि इकडे एक टेंट आहे असे राहतं. आणि इकडे पण रूम आहेत. काम चालू आहे अजून. झोपायचं असेल तर झोपू शकतो तसं. हे बाबाजी आहे इथे सेवा देतात. नर्मदे यार महाराज, नर्मदे यार. चाय पिया ना बाबाजी अभि. आणि इकडे किचन आहे ह्याच्या मागे. आणि इथले डॉगीज बाई आहे, रक्षण करतात इथं. काही जंगली पशु आले तर सावधान करायला. इकडे किचन आहे. नर्मदे यार महाराज. दुपारच्या भोजन प्रसादीची तयारी आत्ताच चालू झालेली आहे. पण आता आपण जाणार आहे पुढे. त्यामुळे भोजन प्रसादी आपण रस्त्यात जी गाडी येते त्यांना फोन करून मागून घेऊ. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे. म्हणजे जंगलातच आहे थोडक्यात. पूर्ण सागाचं जंगल आहे चारी बाजूनी आणि मध्ये आश्रम आहे. नर्मदे यार. थोडंसं जंगल, घाट आणि सुंदर रस्ते. घाट चढतोय आपण आता. थोडीशी दाट झाडी आहे आणि इकडे पण झाडी. झाड बरेचसे सागाचे. नर्मदे यार. जंगल म्हटलं की वानरराज आले. पण आपल्याला पाहून पळून गेले खाली. झाडावर चढले. नर्मदे यार. सुंदर जंगलातून प्रवास चालू आहे. रस्ता मार्ग असल्यामुळे काहीच अडचण नाही. वृंदावनचे बाबाजी पण आपल्या बरोबर आहे 4-5 दिवसापासून. नर्मदे यार. नर्मदे यार. इथून रस्ता आहे असं वाटलंय. गाडे बाबा गेले पुढे पाहायला रस्ता आहे का नाही. बाबाजी काय म्हणताय कळत नाही आपल्याला. आणि काय घ्या. माझं मत असं आहे रस्त्या मार्गाने जावा. जंगलात रस्ता भटकण्याची शक्यता आहे. चला आपण रस्त्याने जाऊ. बाबा तिकडून जात आहे असं वाटतंय. नर्मदे यार. रस्ता कधी सेफ. थोडा लांब पडला चालू. नर्मदे यार. नर्मदे यार. सुंदर अशा कमळांचा तलाव लागलाय परत एक. याच्यातूनच मखाणे काढले जातात. ते शिजवून आणि मग विकल्या जातात 100 रुपये किलो दराने. भरपूर सारे लावा पण लागतात असं ते गाववाल्यांनी सांगितलं होतं आपल्याला मागच्या. असे कमळाचे तलाव आहे. गाव तलाव आहे. त्यात कमळ लावतात आणि मखाने काढले जातात. नर्मदे यार. जुन्या पद्धतीचे घर आहे आणि त्याला कंपाऊंड पण केलंय जुन्याच पद्धतीचं. अजूनही लोक जुन्या घरात राहण्याला पसंती देतात. पाहून खूप भारी वाटलं. आपल्याला पडले सुखसुविधांची सवय. आपल्याला पण राहायला आवडेल या घरात. सकाळचं जेवण शेतकऱ्याचं चालू पण झालेलं आहे. मग वाढून पण दिलं. एवढं सकाळी जेवायला बी भेटलं माणसाला. बाबाजी चालले आपल्यासोबत आहे आज. बाबाजींची साथ राहणार आहे. बाबाजींच्या असं मनात आलंय की ही परिक्रमा पूर्ण झाली की आपण लगेच पुढची परिक्रमा पण कंटिन्यू करणार आहे. मयेचा आदेश असला तर
दुसरी परिक्रमा लगेच सुरू करतील ते संन्यासी असल्यामुळे त्यांना असं करायला काही अडचण पण नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. दुपारचे वाजले 12. रेवा रोटी योजना चलित भोजन प्रसाद सेवा श्री श्री नीरज भैयाजी महाराज यांच्याद्वारे संचलित आहे. आणि बाबाजींनी आपल्याला भोजन प्रसादी आणून दिली. मैया पण आहे. आणि नुसती भोजन प्रसादी देता असं नाही, बाबाजींनी चप्पल काढून दर्शन सुद्धा घेतले. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. अरे महाराजजी नर्मदे हर. सेवाभाव काय असतो यातून समजतो. नर्मदे हर. रेवा रोटी योजनातर्फे आपल्याला जे जेवण आलंय पार्सल, त्यात बघा एक भाजी, डाळ, भात, पापड, सलाड, चपाती आणि लोणचं एवढं सगळं दिलं जातं. एवढं आपल्याला भेटल्यानंतर पूर्ण दिवसाची ऊर्जा मिळते आणि सगळ्यांना दिलं जातं. जेवढे परिक्रमा अशी रस्त्याने चालतात सगळ्यांना दिलं जाते. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. जुनं घर बघा कसं होतं. नवीन घर जरी बांधलं तरी जुन्या घराची आठवण राहावी म्हणून घर तसंच ठेवलंय आणि सजवले सुद्धा जात आहे आज बी. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबा जी कहाँ से लेके आ रही है लकड़ी? क्या उम्र है आपकी? 80 साल. और ये 80 किलो का होगा एक. बाबा जी की उम्र देखो, और कम से कम 40 किलो के ऊपर ही होगा. बाबा जी 80 साल की उम्र में ये लकड़ी लेके जलाने के लिए, बाबा जी जलाने के लिए, तो जलाने के लिए लेके जा रहे. नाम क्या है बाबा जी आपका? हनुमान लाल यादव जी है. और ये पुराना जो घी भी खाया होगा इसलिए पुराने खाने की वजह से ये सब संभव हो पाया है. और हम आज डालडा खा के 7 किलो बोझे है पीठ पे 7 किलो बोझे भी उठाने को तकलीफ हो रहा है. नर्मदे यार. मुझे है ना नर्मदे हर. पथरी का बहुत प्रॉब्लम था. या मैयाजी आहे. यांच्या इथे आपण विश्रामासाठी थांबलो होतो. त्यांनी लगेच चटई वगैरे टाकून दिली, आपल्याला आराम केला, पाणी वगैरे घेतलं आणि मैयाने लगेच चहासाठी पण विचारलं. चहा प्रसादी घेतली आणि आवर्जून आम्हाला ग्लास नाही धुण्याची न धुण्याची आज्ञा दिली त्यांनी. आपण बी न धुता देऊन टाकले मैयाला. नर्मदे यार, नर्मदे यार. मैया पैर नाही, मैया नहीं छूती, बाकी अगर नर्मदे यार. छूती पैर ऐसा. दे यार. नर्मदेच्या तटापासून लांब जरी असलो आपण तरी लोकांचा भाव काही कमी व्हायला तयार नाही. मैयाचा प्रभाव इतका आहे की आपण बघितलंच आहे मागे. धर्मातले लोक तर करतात, विधर्मी लोक पण नर्मदे हर मानतात. एक बाबांनी तर आम्हाला मैयाचं गाणं सुद्धा म्हणून दाखवलं होतं की जे धर्मातील नसताना पण. आणि असा मैयाचा प्रभाव आहे. नर्मदे नर्मदे यार. आपण इकडं थोडे आश्रम कमी असल्यामुळे आपल्याला असं कुठंतरी घरी विश्राम करण्यासाठी थांबावं लागतं. विश्रामाला जागा पण एकदम भारी असते, सारवलेलं सगळं व्यवस्थित टापटीप. आणि पाणी वगैरे घ्यायचं राहिलं तर बाबाजींनी पाणी पण दिलं न सांगता चहा आलेलं आहे. नर्मदे हर. हे बाबाजी ते राहतात. बाबाजी आपका क्या नाम है? शिवशंकर. शिवशंकर. स्वयं शिवशंकर जी के यहाँ अपने को चाय पीने को मिला. ये बाबाजी है. नर्मदे हर.